तहसील कार्यालय मोहोळ या ठिकाणी तुम्ही बसला आहात. या उपोषणाची कारणं काय आहेत आणि तुमचे प्रश्न काय आहेत, काय सांगाल तुम्ही जनतेला आणि शासनाला? सर, स्वातंत्र्याच्या जवळजवळ 80 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. आमचं अतिशय दुर्लक्षित गाव आहे बहिरवाडी आणि मनगोळी. मोहोळ तालुक्याच्या उत्तरेकडील टोकाला असणारं या गावाला रेशन दुकान अजिबात नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी या गावाला आमच्या कोणत्याही प्रकारचा चांगला सुस्थितीत असणारा डांबरी रस्ता, कॉन्क्रीट रस्ता कोणताही नाही. अतिशय समस्यानं विळख्यात असणारं हे गाव आहे. आणि हे गाव अशा प्रकारचं असताना सुद्धा अतिशय गावामध्ये सुविधांची कमतरता आहे. आणि ग्रामपंचायतनं जी काही कामं केलेली आहेत त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. ग्रामीण मार्ग क्रमांक 292 पालखी मार्ग आहे, तो पालखी मार्गाचा क्रम अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. 15 ऑगस्ट 2025 या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो होतो. त्याचप्रमाणे त्यानंतरही 2 वेळेस उपोषणाला बसलो होतो. माननीय BDO साहेब जमदाडे साहेब यांनी या ठिकाणी चौकशी समितीची नेमणूक केली. सदरील चौकशी समितीनं जलजीवन मिशनचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. ग्रामीण मार्ग 292 पालखी मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचा झालेला आहे असा चौकशी समितीनं अहवाल दिलेला असताना सुद्धा सदरील काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. आणि बहिरवाडी ग्रामस्थ आणि सर्वांना BDO साहेब आणि तहसीलदार साहेबांच्या मार्फत आणि पोलीस स्टेशन यांच्या मार्फत या ठिकाणी बैठक घेऊन आम्हाला वेगवेगळी आश्वासन देण्यात आली. तुमचं जलजीवन मिशनचं काम आहे ते योग्य प्रकारे करून देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं. त्याचप्रमाणे बहिरवाडी आणि मनगोळी या गावामध्ये 2 नवीन बोर आणि 2 इलेक्ट्रिक मोटर, कोणत्याही प्रकारचं बोरच घेतलं नाही, इलेक्ट्रिक मोटरच आणली नाही. असं असताना सुद्धा या ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संगनमतानं खोटी बिलं या ठिकाणी 2 ते 4 लाखाची खोटी बिलं काढलेली आहेत. त्या संदर्भात माननीय BDO साहेब जमदाडे साहेब यांनी आमचे ग्रामसेवक पृथ्वीराज राजपूत यांना गुन्हा दाखल करायला सांगितलं, पण सदरील अधिकारीच हा गुन्हेगार असल्यामुळे तो कोणावर गुन्हे दाखल करणार. तर अशी आम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की गावामध्ये गेल्या 10 महिन्यापासून 8 महिन्यापासून या ठिकाणी रेशन दुकानाची जाहिरात निघून सुद्धा रेशन दुकान या ठिकाणी आमच्या गावाला देण्यात आलेलं नाही. ते रेशन दुकान ताबडतोब देण्यात यावं. जो पालखी मार्ग आहे 292 क्रमांकाचा, जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, ते काम BDOनी चौकशी समिती नेमलेल्या चौकशी समितीनं सांगितलं बाबा निकृष्ट दर्जाचं काम आहे, ते काम ताबडतोब दुरुस्त करून देण्यात यावं. आणि जे निकृष्ट दर्जाचं काम केलंय संबंधित यंत्रणेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी या ठिकाणी आमची विनंती आहे. त्याचप्रमाणे सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे, जे ग्रामपंचायतनं साधारणतः 2.25 लाखाचं काम केलेलं आहे, ते काम प्रत्यक्षात केलेलंच नाही. परंतु सदरील कामाचं या ठिकाणी ग्रामपंचायतनं बिल काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावरही कारवाई करण्यात यावी. आणि त्याचप्रमाणे गावामध्ये अतिशय पाण्याची आता उन्हाळ्याची परिस्थिती आहे, पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. ज्या बोर आणि मोटराची चोरी केलेली आहे, मी विशेष म्हणतोय बोरची सुद्धा चोरी चाललेली आहे. कारण ज्या बोरची बिलं काढलेत पण प्रत्यक्षात या ठिकाणी बोरच घेतलेलं नाहीत. तर प्रशासनाला तातडीची आणि तत्काळ अशी विनंती आहे की बाबा संबंधित यंत्रणेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. आणि आमच्या गावाची बोरची आणि मोटरची चोरी झालेली आहे, त्या संदर्भात ज्यांनी चोरी केली आहे त्या अधिकाऱ्यावर सरपंचावर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. रेशन दुकानाचं आमचं काम आहे, ते ताबडतोब रेशन दुकान या ठिकाणी देण्यात यावं अशा प्रकारची विनंती करतो. तुमच्या गावातील सरपंच कोण होते आणि अधिकारी कोण होते, त्यांची नावं काय सांगाल तुम्ही? ज्या माजी सरपंचांनी या ठिकाणी ही फ्रॉड केलेला आहे त्यांचं नाव काय असेल, तुम्ही काय सांगाल जनतेला? त्या सरपंच सुनीता रमेश खोत, ग्रामसेवक पृथ्वीराज राजपूत यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि सदरील 292 क्रमांकाचा जो रस्ता आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे. तो सरपंचानं रस्ता 5 लाखाचा रस्ता तो सरपंचानं थर्ड पार्टीला 2 लाखाला दिला आणि त्या थर्ड पार्टीने तो रस्ता 1 लाखात पूर्ण केला आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे. जे काम चौकशी समितीनं सांगितलं की बाबा हे निकृष्ट दर्जाचं काम आहे, तरी सुद्धा ते काम आम्हाला 1 वर्ष झालं ताटकळत ठेवलंय. BDO साहेब आणि तहसीलदार साहेबांना, माननीय CO साहेबांना या ठिकाणी हात जोडून विनंती आहे. स्वातंत्र्याच्या 80 वर्षापर्यंत या गावाला रस्ता नाही, रेशन नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, त्या गावावरती थोडी तरी मेहरबानी करावी. आणि जे शासनाचा निधी आहे त्याचा तर योग्य या ठिकाणी उपयोग व्हावा. आणि ज्यांनी या ठिकाणी ही गलत कामं केली आहेत त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राची उपलब्धता करून देण्यात यावी, नवीन रेशन दुकानाची उपलब्धता करून देण्यात यावी ही मायबाप प्रशासनाला या ठिकाणी माझी विनंती आहे. तुम्ही जे आज अन्नत्याग आंदोलन करत आहात, त्या आंदोलन करण्याचे मागचे कारण काय असतील आणि आपले मुद्दे जे तुम्ही म्हणताय, जे आज तुमच्या गावामध्ये अनेक प्रश्न उपस्थित आहेत पण जे शासन आज किंवा अधिकारी जे पूर्ण करत नाहीत, पण हे तर पूर्ण होत नसेल तर त्यांची पुढची तुमची भूमिका काय असणार आहे?
सर माननीय BDO साहेब, CO साहेब आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही वारंवार विनंती करत आहोत. पहिला अर्ज आम्ही 30 जून 2025ला दिला. त्यानंतर 15 ऑगस्ट या दिवशी उपोषणाला बसलो. उपोषणाला बसल्यानंतर माननीय BDO साहेब आणि UP-BDO साहेब, पोलीस प्रशासनातील अधिकारी, आमचे ग्रामसेवक या सर्वांनी आम्हाला विनंती करून सांगितलं व जी तुमची ही मुद्दे आहेत, ही जी तुमची कामं आहेत, जी काम 292 क्रमांकाचा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे, तो आम्ही 8च दिवसात पूर्ण करून देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं. आज 6 महिने झालं ते आश्वासन आमचं धुळीला मिळालेलं, पूर्ण केलं नाही. 10 महिन्यापासून बहिरवाडीचा रेशन दुकानाचा प्रश्न आहे की जो रेशन दुकान मंजूर आहे, जे जाहिरात निघाली आहे, वारंवार स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर सुद्धा आम्हाला रेशन दुकान नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आणि घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थेचं जे 2.25 लाखाचं काम आहे जे केलंच नाही. त्या कामाचं या ठिकाणी प्रशासनानं बिनलं उचललं आहे. प्रशासनाला विनंती आहे आमच्या या उपोषणाची दखल घेण्यात यावी. तात्काळ या ठिकाणी रेशन दुकान मंजूर करण्यात यावं आणि ज्यांनी काय बाबा ही 2 बोर आणि मोटरची बिलं उचलली आहेत ते ग्रामसेवक, सरपंच आहेत आणि ज्याच्या नावावर बिलं उचलले त्यांना तात्काळ त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत. ग्रामसेवकला या ठिकाणी बडतर्फ करण्यात यावं आणि जोपर्यंत हे आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणावरून हलणार नाही. मागे पण तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही आंदोलन केलं होतात आणि महागार पण केलं होतात. आजच अशा प्रकारे तुम्ही आंदोलन मागे घेणार का? नाही, आता यानंतर आमच्या या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणी आम्ही या ठिकाणून हलणार नाही. कारण याच्यापूर्वी आम्हाला या ठिकाणी BDO साहेब आणि त्यांच्या समितीनं जी आमची फसवणूक केली आहे की आम्हाला सांगितलं होतं तुमच्या 8च दिवसात कामं पूर्ण करून देऊ, परंतु आज 6 महिने झालं, 7 महिने झालं. जी निकृष्ट कामं आहेत प्रशासनानं जाहीर केले भाऊ ही कामं निकृष्ट आहेत. सॉलिड आणि वेस्ट मॅनेजमेंट आणि घनकचरा आणि पाणी व्यवस्थापनाचं काम या ठिकाणी झालंच नाही. 2.25 लाखाची बिलं प्रशासनाने उचललेली आहेत. त्याचप्रमाणे नवीन बोर घेणे आणि मोटर टाकणे ही कामं केलीच नाहीत, याची बिलं उचलली आहेत. त्यांच्यावर स्वतः BDO साहेबांनी सांगितलं ग्रामसेवकला रजपूतला की बाबा तू गुन्हा दाखल कर. तो रजपूत स्वतःच्या त्यात सामील आहे, त्याच्यामुळे त्यानं गुन्हा दाखल केले नाहीत. प्रशासनाला आणि मायबाप जनतेला या ठिकाणी मायबाप प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ याच्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा, नसता आम्ही आमचं या ठिकाणीचं उपोषण थांबवणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.